रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणा पुढे कोणाला शरण जावे या अर्थाचा हा भाग सादर करत आहे. आपले मरण सांगणारे पितामह भीष्माचार्य, महाभारतातली ही कथा आहे. तुकाराम महाराज अभंगामध्ये त्याचा उल्लेख करून सांगतात, साधावया भक्ते काज नाहे लाज धरित ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवे न वंचे ऐसे यासे शरण जावे. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासे शरण जावे. तुका म्हणे साक्षी हाती तोम्या चित्ते धरियला ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची. महाभारत 18 दिवस चाललं होतं युद्ध. बरेच 5-6 दिवस उलटून गेले तरी पांडवाच्या बाजूचा एकही पांडव किंवा महारथी मरत नाही. म्हणून दुर्योधनाला चीड आली आणि दुर्योधन भीष्माचार्याला म्हणतात, पितामह, आज किती दिवस झाले आपल्याकडचे वीर धडाधड मरतायत, महारथी मरतायत आणि पांडवातला एकही मरत नाही अजून. तुमचं मन तिकडं दिसतं आणि शरीर फक्त इकडं दिसतं आहे. जरा विचार करा. भीष्माला हे खोचक शब्द फार लागले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली. त्या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणून ती रूढ झालेली आहे. भीष्माने प्रतिज्ञा करताना असं म्हटलं की उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव मी जिवंत ठेवणार नाही किंवा मी तरी राहणार नाही. अशी भीष्म प्रतिज्ञा झाल्यानंतर भगवान गोपालकृष्ण हादरून गेले, कारण ती प्रतिज्ञा भीष्माचार्यांची होती. पांडवांची तर झोप उडालीच, पण भगवान गोपालकृष्णालाही चिंता निर्माण झाली की आता उद्या काय खरं नाही आहे. आणि मग भीष्माचार्यांनी भगवान गोपालकृष्णाला दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होण्यापूर्वी सांगितलं, हे बघा भगवान, तुम्ही जी प्रतिज्ञा केलेली आहे, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी शस्त्र हातात धरणार नाही, 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन अशी तुम्ही पांडवाच्या बाजूने प्रतिज्ञा केलेली आहे. तर ती तुमची प्रतिज्ञा मी मोडून टाकेन आणि मगच शस्त्र खाली ठेवीन. मी प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तुमची प्रतिज्ञा मोडून टाकेन, तोपर्यंत मी लढत राहील. असं म्हणून दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. घनघोर युद्ध सुरू झालं. एका पाठीमागे एक धडाधड बाण दोन्ही बाजूने चालू झाले आणि भीष्माने अतिशय ब्रह्मास्त्र असं काढलं बाण की आता पांडव काय जगणार नाहीत. आणि ते शस्त्र लावल्याबरोबर भगवान गोपालकृष्ण हादरले, आता काय खरं नाही या शास्त्रापुढे. आणि ते शस्त्र सोडल्याबरोबर भगवान गोपालकृष्णाने रथाच्या खाली उडी टाकली आणि सुदर्शन चक्र घेऊन धावले आणि मग ते ब्रह्मास्त्र त्याचा नाश केला. आणि मग भीष्माचार्य म्हणले, ओ काय चक्र कुठं चाललं आहे, तुमची प्रतिज्ञा कुठं झाली. आणि मग हे सावध झाले. अर्जुनाला वाचवण्यासाठी भगवान गोपालकृष्णाने सुदर्शन चक्र फिरवतच चालले. आणि मग भीष्माने शस्त्र खाली ठेवले आणि सांगितलं, भगवान, तुझी प्रतिज्ञा मोडली, माझी प्रतिज्ञा तू खरी केली आहेस. तेव्हा आता शिखंडी जो आहे त्या शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाला बाण सोडायला सांग. शिखंडी म्हणजे तृतीयपंथी, त्याच्यामध्ये एक रथी महारथी, तो पण युद्ध कौशल्य निपुण होता. त्याच्या पाठीमागून अर्जुनाला बाण मारायचं सांगा, कारण मी त्याच्यावर बाण सोडणार नाही. आणि मग तशाप्रमाणे आपलं मरण
भीष्माचार्यांनी भगवान गोपालकृष्णाला सांगितलं आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे, शक्ती जीवे न वंचे ऐसे यासे, आशाला शरण जा तुकाराम महाराज म्हणतात. भक्ताचं हित साधणारा भक्त काज असा जरी शब्द घेतला तरी हरकत नाही. साधावया भक्ती काज असं मुळात आलेलं आहे छापील ग्रंथामध्ये. साधावया भक्त काज नाही लाज धरीत. आपली जी प्रतिज्ञा होती ती कशी मोडायची ते काय लाज धरीत नाही, कारण दोन्ही त्यांचे भगवान गोपालकृष्णांचे भक्त होते. दोघांचंही हित साधलं असं तुकोबाराय म्हणतात. ऐशी अशी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. तो कसा आहे तर भीष्म पण केला खरा. भीष्माचा पण खरा केला, कारण भीष्माने पण केला होता, पांडवला तरी मारीन नाही तर मी तरी मरेन, आणि मग आपलं मरण सांगितलं. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. अर्जुनाला रक्षण करण्यासाठी आपण सुदर्शन घेऊन खाली उडी मारून धावत जाऊन ते शस्त्र नष्ट केले. तो का म्हणे साक्षी हाती. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातामध्ये ही साक्षी आहे आणि म्हणून मी त्या भगवंताला चित्तामध्ये धारण केलेलं आहे, जे तुकोबारायांनी संतांनी केलेलं आहे. ऐशी यासे शरण जावे, आशाला शरण जा, शक्ती जीवे न वंचे. तो अजिबात अंग राखूपणा करत नाही, तो सर्वस्व झोकून देतो आणि भक्ताचं संरक्षण करतो, भक्तांचं पालन करता असा तो भगवान. तो दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे. हे सगळे अर्थ ज्या भगवंताला लागतात. म्हणून आशाला शरण जा. कोणाला तरी शरण जाऊन काय होणार आहे? आमदार, खासदार, मंत्री महोदय यांना शरण गेलं तर काय होईल? फार तर नोकऱ्या लागतील, काय काम होईल, पण दुःख जाणार नाही. अंतिम जे दुःख आहे ते जाणार नाही किंवा भगवत प्राप्ती होणार नाही. कोणाला दुसऱ्याला काय शरण गेले तर त्याचे फक्त व्यावहारिक फायदे मिळतील, पण आध्यात्मिक फायदे मिळणार नाही. दोन्ही फायदे मिळण्यासाठी ऐसी अशी शरण जावे, शक्ती जीवे न वंचे. हा मुद्दा लक्षात घ्या आणि भगवंताला शरण जा. कसं जायचं, कसं काय करायचं, तर ते संतांना विचारा, सत्संगती करा, चांगलं वाचन करा. आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, भक्तीचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.